सगळ्यात जवळचं ते हिचंच आहे माझ्या बायकोचं. 3 सेकंदावरती आवाज जरी दिला, इथं काही बोललो तरी तिच्या घरात ऐकायला जाते, काही बोललो तरी. म्हणजे हे काय भाकरी दिसते, तिला सांगितली चपाती तर हिने भाकरी बनवली. आता घरी उद्या जायचं. सांग ना त्यांना, तू कोणाला आली इकडे बांधायला? भाऊजींना बांधायला आले, पण भाऊजी बांधतच नाही. अरे आठ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. आज हे सगळे रक्षाबंधन करून आलेले आहेत, पाहुणे पण आलेत आमच्याकडे. नवीन मेंबर दिसते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये. 2 चेहरे नवीन दिसत आहेत. ही आहे पूजाची लहान बहीण आणि ती मधली बहीण आहे, म्हणजे चुलत बहिणी आहेत या. हे बघा, रक्षाबंधनसाठी त्यांच्या माहेरी आल्यात, पण त्यांचं माहेर हे नाही आहे, हे त्यांच्या बहिणीचं घर आहे. त्यांचं माहेर इथे आपल्या जवळच आहे, तुम्हाला कधीतरी दाखवेन. म्हणजे अगदी हाक मारली तरी माहेरच असतं. काय बोलली? मोठ्या बहिणीचं घर म्हणजे बाहेरच असतं. आज साडी घातली आहे पूजा मॅडमने. इथे ही दिदी आहे, दिदी तिच्या काकांची मुलगी आहे, आणि तिची छोटी बहीण ही आहे. तिचं 2च महिने झाले लग्न झाले, कुठेतरी लांब जायचं होतं राहायला, तर ही एवढ्या जवळ राहते, म्हणजे खूप जवळ. म्हणजे मला कामाला जायच्या रस्त्याला ही राहते. का तू एवढं जवळचं घर निवडलं सांग जरा? ज्योती ओवाळ नाही, आता तुझं आडनाव काय? गायकवाड, जान्हवी गायकवाड आहे. अरे दीदी काय बोलू, म्हणजे इथं बोल लवकर. निवडून दिलं तिला इकडे. हा, म्हणजे एकदम जवळच्या जवळ. हिच्या बरोबर भांडण झालंय की म्हणजे तू लगेच येणार इथे. तुझं काय? मी खूप लांब राहते. खूप लांब म्हणजे पार एकदम अमेरिकेला. पार अमेरिकेला एकदम. हा, अमेरिकेला. आणि काय रोजच येतो का? तुम्ही घेऊन गेलात तर येईल. तू 2 महिने तुझ्या लग्नाला झाले, तू 5 वेळा आलीस. त्या 5 वेळेस मी तुला घ्यायला आलोय. म्हणजे आज तू बाईक घेऊन गेली, ऍक्टिवा घेऊन गेली, पण हिने ना असं वाटतंय की हिला यायचं झालं तर काय आपल्या घरची गाडी आहे, घरचा माणूस आहे, कधी कॉल करा. अरे तू चालत जरी आली ना तरी 3 मिनिटामध्ये तू इथं पोहोचते तुझ्या माहेरी, सासरवरून. आणि हिचं माहेर आहे ना, ही जी माझी बायको आहे, हिचं माहेर 3 सेकंदावरती आहे. 3 सेकंदावरती. आणि हिचं माहेर 3 मिनिटावरती आहे, आणि हिचं माहेर आहे 30 मिनिटावरती. हे बरोबर ह्यांनी आहे ना गणित जुळवलेलं आहे त्यांच्या माहेरी येण्यासाठी. सगळ्यात जवळचं ते हिचंच आहे माझ्या बायकोचं. 3 सेकंदावरती आवाज जरी दिला, इथं काही बोललो तरी तिच्या घरात ऐकायला जाते, काही बोललो तरी. म्हणजे हिला ओरडायला पण भाग नाही मला. म्हणून मी हिला कधी ओरडत नाही, भांडत नाही, काय नाही. जे म्हणेल ते करायचं. रात्री भांडत नाही का सगळे झोपल्याच्या नंतर? हा, मग जेवायला काय केलंय? जे काय आहे ते खरं सांग. जेवायला काय केलंय? कारलं, डाळ, भात, भाकरी. हे काय भाकरी दिसते, तिला सांगितली चपाती तर हिने भाकरी बनवली. आता इथे डाळ लावायची आहे. ते कारले केले. कारलं तर आपलं फेवरेट आहे, काय नाही, नो डाऊट. ते भाकरी आहे. कॉफी आत्ता दिली. 5 वाजता कॉफी मागितली होती. ही तर 2 तास झाले इथे येऊन बसले, पण हिने पण कॉफी दिली नाही. रायडिंग टेबलचा चेअरच सोडलेला. तू का राखी बांधायला आली काय मला? मी आराम करायला आले. अच्छा. आणि झाली ना, भावाला तर राखी बांधली तुझी. मग आता घरी कधी घरी उद्या जायचं. सांग ना त्यांना, तू कोणाला आली इकडे बांधायला? भाऊजींना बांधायला आले, पण भाऊजी बांधतच नाही. अरे आठ. आधी घरवाली होते असं म्हणते. म्हणून नाही बांधायची असते. बरोबर ना दीदी? बांधून घ्या ना. नाही ओ घ्या ना. रस्त्यावरच्या कुठल्याही मुलीकडून बांधून घे. तुम्ही ताईकडे गेले नाही भाऊजी, म्हणून म्हणतोय. या वर्षी रक्षाबंधन नाही माझी, तर काय झालं, पुढच्या वर्षी करू. आता मुंबईला जाणारच आहे. बांधायला काय होतं? नको, काटे टोचतात मला. हो का? हा, मोठ्या साली बांधत असतो नंतर. कोणाकडून? मोठ्या सालीकडून
एक मिसिंग आहे. हा, यांच्यामध्ये एक मेंबर मिसिंग आहे. तिचं पण माहेर इकडेच आहे. हा, तिचं पण माहेर इथेच आहे, पण ती सध्या जरा लांब गेली आहे. आज उद्या येईल. ती पण जवळच राहिली इथे. ती पण आम्हाला करमतच नाहीये. ती 1 मिनिटाच्या अंतरावर राहते. म्हणजे या सगळ्या बहिणींनी असं म्हणजे एकदम जवळच्या जवळ सासरवाडी शोधलेली आहे. जवळच्या जवळ एकदम, म्हणजे घरी न सांगता दुकानला म्हणून चालले तरी ही लोक माहेरात येऊ शकतात. ही तर काय, ही दूध आणायला आली ना तरी पण ही माहेरला येऊ शकते. दूध आणायला फक्त, है ना? हा, माझ्या बायकोचं काय रे? थांब रे, दाखवतोय ना माझं सासर कुठे. माझी सासरवाडी दाखवतो मित्रांनो तुम्हाला. हे बघा, ही जी वॉशिंग मशीन ठेवलेली आहे ना, ही आहे माझी सासरवाडी. हे बघा, दिसली का? इथे माझी बायकोचं हे माहेर आहे. म्हणजे 3 सेकंद पण नाही बोलू शकत मी. आजच्या व्लॉगमध्ये मित्रांनो आपल्याला ॲक्च्युली रक्षाबंधन बघायची होती, पण सक्षम खूपच रडत होता, त्याच्यामुळं आपण रक्षाबंधन केलेली नाही. तर आता बघू नेक्स्ट टाईम. तो थोडा आजारी पण आहे ना, त्याच्यामुळे. आजचा व्लॉग आपण इथेच थांबूया. हो, सक्षमची बहीण पण इथे नाही आहे. म्हणजे त्याच्या मावशीची मुलगी, मावस बहीण त्याची, ती नाही आहे इथे. हां, माझ्या भावाची मुलगी मुंबईला राहते, तर ती येऊ शकली नाही आहे किंवा आम्ही जाऊ शकलो नाही आहे तिथे. त्याच्यामुळे त्याची पहिलीच रक्षाबंधन होते, तर तो काय, आता तो त्याला एवढं समजत नाही. हां, तर मित्रांनो आजचा व्लॉग आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि शेअर पण करा. चला बाय, गुड नाईट.